डाल्टनच्या थेरीच्या अकॉर्डिंग आपल्याला माहिती आहे की ऍटम हा इंडिव्हिजिबल पार्टिकल आहे. म्हणजे ऍटमला फर्दर डिवाइड केलं जात नाही. पण त्यानंतर बरेच असे एक्सपेरिमेंट झाले ज्यातून आपल्याला नवीन गोष्ट समजून आली की ऍटम भरीव गोळा नसून त्यामध्ये खूप सारे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत कारण त्याचा स्टडी आपण खूप वेळा केलेला आहे. जे की काय आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत. आता याचं इन्व्हेन्शन कसं झालं, याची डिस्कव्हरी कशी झाली, याची उत्सुकता तुम्हाला असेलच. तर या चॅप्टरमध्ये आपण कंप्लीट डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन, डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन आणि डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन हे डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल की ऍटमच्या आतमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्याची डिस्कव्हरी कशी काय झालेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे काय अभ्यास करताय ना? करायलाच हवा. स्वागत आहे तुमचं ऋत्विक केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर. चला तर मग स्टार्ट करू डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन पासून. डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन ही जी डिस्कव्हरी आहे ही जे जे थॉम्सन या सायंटिस्टनी केलेली आहे. तो नाव आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे, जे जे थॉम्सन. ठीक आहे. तो जे जे थॉम्सन यांनी सगळ्यात पहिला काय केलं, तर सगळ्यात पहिला हा एक्सपेरिमेंट केला. आता हा एक्सपेरिमेंट काय समजून घ्या. यामध्ये मी प्रत्येक कॉम्पोनंटची नावं दिलेली आहेत, काय अडचण नाही. फक्त मी थोडक्यात काम सांगत आहे. एक हाय व्होल्टेज बॅटरी लावलेली आहे ज्याचा निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला कनेक्टेड आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल एनोडला कनेक्टेड आहे. व्हॅक्युम पंप आहे जो की काम करणार आहे. यामध्ये प्रेझेंट असणारा गॅस जो आहे तो लो प्रेशरला असण्याचा काम आपल्याकडे व्हॅक्युम प्रेशरकडे आहे. ठीक आहे. सो ही डिस्चार्ज ट्यूब आहे. सो यामध्ये बघा काय होत आहे, जो गॅस आहे ज्यावेळी मी हाय व्होल्टेज प्रोव्हाइड करणार, समजा यामध्ये प्रेझेंट असणारा गॅस आहे एक्स गॅस. ओके. आता एक्स गॅस म्हणल्यावरती एक्स म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते, ज्यातून बाहेर या आपल्याला स्टडीवरती फोकस करायचा आहे. एक्स एक्स म्हणजे एक अशी गॅस आहे जी की या डिस्चार्ज ट्यूब मध्ये प्रेझेंट आहे. व्होल्टेज दिल्यानंतर काय होतं की यामध्ये काय होतं की डिसोसिएशन होतं. म्हणजे एक्स गॅस जे आहे ते पॉझिटिव्हली चार्जड एक आयन आणि निगेटिव्हली चार्जड एक पार्टिकल यामध्ये डिसोसिएट होतो. आता हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल काय आहे आता आपल्याला माहिती आहे, कारण त्यावेळी डिस्कव्हर झाला होता. पण हा डिस्कव्हर होण्यापूर्वी माहितीच नव्हतं की हा नेमका पार्टिकल काय आहे. तर ज्यावेळी हे पार्टिकल्स बाहेर पडले, म्हणजे खूप सारे गॅसेस मॉलिक्युल्स होते, सो खूप सारे काय आलेले आहेत गॅसेस, जे पार्टिकल होते त्यांनी खूप सारे काय केले, हे जे पार्टिकल्स आहेत निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ते बाहेर टाकले. आता हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे हे तरी कसं कळालं, कारण हा जसा पार्टिकल बाहेर आला तसा तो पार्टिकल काय आला, पॉझिटिव्ह साईडकडे मूव्ह झाला. म्हणजे हे जे सगळे पार्टिकल्स आहेत ते एकसारखे काय झाले, पॉझिटिव्ह चार्ज कडे काय आले, फ्लो व्हायला चालू झाले. मग पॉझिटिव्ह चार्ज कडे फ्लो होत आहेत हे आपल्याला कसं समजलेलं आहे, तर झेडएनएस ची एक स्क्रीन इथं होती, ज्या स्क्रीनवरती पॉइंट्स जे आहेत ते गेल्यानंतर, म्हणजे तो जो पार्टिकल होता तो तिथं पोहोचल्यानंतर काय करत होता, ग्रीन ग्लो देत होता. मग ग्रीन ग्लो पोहोचल्यानंतर आपल्याला कळालं की पार्टिकल इथं पोहोचलेला आहे. पॉझिटिव्ह कडे गेला तो निगेटिव्हली चार्ज होता, म्हणून त्या पार्टिकलला नाव जे जे थॉम्सन यांनी काय दिलं, इलेक्ट्रॉन असं देण्यात आलं. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनचा जो आहे ती डिस्कव्हरी झालेली आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये कशी झालेली आहे हे तरी विचारलं जाणार नाही, कुणी केलेले आहे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन यांनी केलेली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा इथं अजून काय होत आहे की जे पार्टिकल्स मूव्ह झालेले आहेत, म्हणजे जे पार्टिकल्स कॅथोड कडून एनोड कडे जात आहेत ते स्ट्रेट लाईन मध्ये जात आहेत. कारण काय आहे, जर समजा एखादा पार्टिकल असेल आणि तुम्ही एकदम जोराने त्याला फेकलं, म्हणजे त्यामध्ये जोराची स्पीड असेल, मोमेंटम असेल, तर तो पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतो हे आपल्याला माहिती आहे. मग हा काय आहे, तर स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे. ज्यावेळी पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे त्यावेळी आपल्याला ते असं दिसत आहे की रे सारखं आहे, म्हणजे एक रे जात आहे, एक लाईन जात आहे. त्या रेला आपण नाव देण्यात आलं, कॅथोड कडून एनोड कडे जात आहे म्हणून याला नाव दिलं कॅथोड रेज. ह्या ज्या रेज आहेत या रेजना नाव देण्यात आलं कॅथोड रेज. ओके. सो कॅथोड रेज, आता कॅथोड रेज आहेत बरोबर आहे, मग या कॅथोड रेजच्या काहीतरी प्रॉपर्टीज असतील, त्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. सो काय लिहितो बघा, इथं पहिला पॉईंट लिहितो, जसा मी पॉईंट लिहित आहे त्या पद्धतीने तुम्ही पॉईंट पडेल. प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज. ओके. सो प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज आपल्याला बघायच्या आहेत. ज्या प्रॉपर्टीज पहिला आपण डिस्कस करू, मग लिहून घेऊया, काय अडचण नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, चार्ज कोणता असणार आहे कॅथोड रेजचा, इलेक्ट्रॉन आहे, निगेटिव्हली चार्ज आहे म्हणून तर तिकडे जात आहे. सो पहिला पॉइंट काय आला, निगेटिव्हली चार्ज. ओके. सेकंड पॉइंट काय आहे बघा, की जो कॅथोड रे आहे तो कॅथोड पासून एनोड कडे जात आहे, पण तो इलेक्ट्रॉन आहे याचा अर्थ त्याचा स्वतःचा मास आहे.
स्वतः एनर्जी प्रोड्यूस करत आहे, कारण कायनेटिक एनर्जी स्पीडनं जात आहे. सो त्यामुळे मी असं लिहितो की हे जी पूर्ण रे आहे त्याचं स्वतःच मास आहे आणि एनर्जी पण आहे. ओके, सो पजेस मास अँड एनर्जी. आता तिसरी गोष्ट, जसं मी सांगितलं पार्टिकल जोराने फेकल्यामुळे काय झालं, तो स्ट्रेट लाईन मध्ये गेला. म्हणजे ही पण एक प्रॉपर्टीज आहे की कॅथोड रे जे आहेत त्या स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करतात. ओके, सो स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करत आहेत. बघा त्यानंतर एक प्रॉपर्टी अशी आहे जी इथं दिसत नाहीये, पण ती प्रयोग केल्यानंतर समजण्यात आली की जर एखादा पार्टिकल जो कॅथोड रे आहे तो कॅथोड रे आपण हेवी मेटल वरती स्ट्राईक केला तर तिथं काय होतं, एक्सरे प्रोड्यूस होतात. म्हणजे एक्सरे प्रोड्यूस होतात, हे तरी चौथी प्रॉपर्टी आली, प्रोड्यूस एक्सरे. एक्सरे strike with heavy metals like टंगस्टन अँड मोलॅबियम. ठीक आहे, सो हेवी मेटल सोबत जर स्ट्राईक झालं तर काय होणार आहे, टंगस्टन आणि मोलॅबियम यासारखे काय होणार आहेत, जे मेटल्स आहेत हेवी, त्याच्यासोबत जर कॅथोड रे स्ट्राईक झाला तर एक्सरे प्रोड्यूस करणार आहे. ही टर्म आपल्याला लक्षात ठेवायची, हे इम्पॉर्टंट आहे, कारण या तिन्ही तरी आपल्याला माहिती असतात, याच्यावरून क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. लास्ट बट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ही आहे की या ज्या कॅथोड रेज आहेत यांचं स्पेसिफिक चार्ज असतं. ओके, सो स्पेसिफिक चार्ज. ओके, स्पेसिफिक चार्ज यालाच आपण E/m रेशो असं सुद्धा म्हणतो, चार्ज अपॉन मास रेशो असं सुद्धा म्हणलं जातं. सो चार्ज अपॉन मास म्हणजे चार्ज काहीतरी असणार आहे, मास काहीतरी असणार आहे, ते आपल्याला काढायचं आहे. आता मला सांगा, इथे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, बरोबर आहे, आणि जे कॅथोड रेज आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉनच्याच आहेत. म्हणजे याचा अर्थ ज्या इलेक्ट्रॉनच्या रेज आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्या इलेक्ट्रॉनचा आपल्याला स्पेसिफिक चार्ज जर काढायचा असेल तर सिंपल आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, जो की आपण पुढे बघणार पण आहे, तरी पण मी आता इथे डायरेक्ट लिहित आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन असतं -1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम डिवायडेड बाय मास असतो 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. ओके, सो कुलम मध्ये चार्ज आला, किलोग्रॅम मध्ये मास आलं. याचं जे पण आन्सर येईल तुमचं मायनस मध्ये, ते आन्सर जे असणार आहे ते आन्सर तुमचं नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. आता मी हे कॉन्स्टंट का म्हणत आहे, कारण बघा इलेक्ट्रॉन कशाचाही असू दे, गॅस कोणताही घ्या, इथं तुम्ही मिथेन गॅस घ्या, तुम्ही हेलियम गॅस घ्या, तुम्ही ऑक्सिजन गॅस घ्या, हायड्रोजन गॅस घ्या, कोणताही गॅस घ्या तुम्ही, तिथं जो इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे तो इलेक्ट्रॉन सेमच असणार आहे, त्याचा मास सेम असणार आहे, त्याचा चार्ज सेम असणार आहे. म्हणजे नेहमी स्पेसिफिक चार्ज जो आहे तो फिक्स्ड असणार आहे. आता हे कॅल्क्युलेट करून तुम्ही व्हॅल्यू लिहू शकता, काय अडचण नाही आहे. ठीक आहे, सो हे जे आहे याच्यावरून एवढं तरी कळालं की स्पेसिफिक चार्ज नेहमी सेम असणार आहे, म्हणजे इंडिपेंडंट ऑन काय आहे, गॅस. ओके, इथे मी लिहित आहे कॅथोड रे जी आहे ती काय, इंडिपेंडंट ऑन गॅस, गॅस वरती काय आहे, इंडिपेंड आहे. ओके, क्लिअर आहे का गोष्ट, फक्त एवढीच लक्षात ठेवा. जो शोध लावलेला आहे तो जे थॉम्सन लावलेला आहे. जे थॉम्सन यांनी कॅथोड रेज प्लस इलेक्ट्रॉन या दोघांचाही शोध लावलेला आहे. कॅथोड रेजच्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण इथं स्टडी केलेल्या आहेत, हे नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा, आणि त्यानंतर मग आपण डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन पाहू. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. सगळ्यात इंटरेस्टिंग पण कन्फ्युजिंग डिस्कव्हरी जी आहे ती प्रोटॉनची आहे, कारण प्रोटॉनचं नाव घेतलं तर आपल्याला दोन नावं लक्षात येतात, एक आहे गोल्डस्टीन आणि एक आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड. आता रुदरफोर्डनं शोध लावला की गोल्डस्टीननं शोध लावला, तर हे कन्फ्युजन असण्यामागचं एक रिझन आहे. ते रिझन काय आहे की रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे आणि गोल्डस्टीन यांनी एनोड रेजचा शोध लावलेला आहे. म्हणजे काय बघा, असं झालेलं आहे की गोल्डस्टीन यांनी सगळ्यात पहिला पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल काय आहे हे सांगितलं, आणि समोर जाऊन रुदरफोर्डनं सांगितलं की एक्झॅक्ट प्रोटॉन काय आहे, आणि रुदरफोर्डनं नाव दिलं की त्या पॉझिटिव्ह चार्जला किंवा पॉझिटिव्ह पार्टिकलला प्रोटॉन असं. ओके, म्हणून जी डिस्कव्हरी आहे ती रुदरफोर्डच्या नावाने ओळखली जाते, पण गोल्डस्टीनचा यामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे, कारण यांना एनोड रेजचा काय केलेला आहे, इन्व्हेन्शन केलेलं आहे. बघा, मग गोल्डस्टीन यांनी काय केलं, सेम सेटअप ठेवलेला आहे, फक्त एक बदल केलेला आहे. आपण काय केलं की ZNH ची स्क्रीन जी त्या साईडला होती त्या आपण काय केलेली आहे, कॅथोड साईडला घेतलेली आहे, आणि कॅथोडला स्मॉल काय केलेले आहेत, होल्स केलेले आहेत, जेणेकरून याची पॉवर वाढणार आहे आपल्याला प्रोटॉनला घेण्यासाठी. म्हणजे टोटल काय परफोरेटेड कॅथोड असं याला नाव देण्यात आलं, बाकी काही बदल केलेला नाहीये. ठीक आहे, सो बघा यामध्ये काय होणार, ज्या पद्धतीने गॅस व्होल्टेज दिल्यानंतर
एक्स प्लस आणि इलेक्ट्रॉन मध्ये कन्वर्ट होतं. इलेक्ट्रॉन तर तिकडे गेला, पण जो प्रेझेंट असणारा एक्स प्लस आहे तो पण आयन काय असणार आहे, इथं प्रेझेंट असणार आहे कुठं ना कुठं या पार्टिकल्स मध्ये. तो जो प्रेझेंट आयन आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज काय होणार, निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार. तो सेम टू सेम काय होणार, या साईडला काय होणार, अट्रॅक्ट होणार आहे या पद्धतीने. आणि या ज्या रेज तयार झालेल्या आहेत या रेजला आपण काय म्हणतो, एनोड कडून कॅथोड कडे गेल्या, म्हणून काय म्हणतो याला, एनोड रेज और कॅनल रेज. ओके, सो काय म्हणलं तर एनोड रेज किंवा कॅनल रेज असं सुद्धा याचं नाव आहे. क्लिअर आहे का? सो सिंपल आहे. जसं आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या एनोड रेजच्या, कॅनल रेजच्या, कॅथोड रेजच्या, त्या पद्धतीने आपण एनोड रेजच्या पण प्रॉपर्टीज बघू. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ कॅनल रेज. ओके, कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत, जशा एनोड रेजच्या प्रॉपर्टी होत्या तशा, जशा कॅथोड रेजच्या प्रॉपर्टी होत्या तशाच एनोड रेजच्या प्रॉपर्टी आहेत. काय काय आहेत बघा. सगळ्यात पहिला चार्ज कोणता असणार आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. सेकंड, स्ट्रेट लाईन मध्ये तर जातच आहे, काय अडचण नाही. थर्ड प्रॉपर्टी असणार आहे की याचं स्वतःच काय आहे, मास आहे, आणि हे काय करत आहे, एनर्जी पण स्वतःची असणार आहे, काय अडचण नाही. एनोड कडून कॅथोड कडे जात आहे, म्हणून याला एनोड रेज किंवा कॅनल रेज असं म्हटलं जातं. आणि लास्टला होता स्पेसिफिक चार्ज वाला. ठीक आहे, सो सगळे आपण पहिला लिहून घेऊया. ठीक आहे, बघा प्रॉपर्टीज मध्ये पहिली प्रॉपर्टी आहे पॉझिटिव्हली चार्ज. ओके, सेकंड प्रॉपर्टी आहे स्ट्रेट लाईन. ओके, त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आहे पॉजेस मास अँड एनर्जी. ओके, लास्ट प्रॉपर्टी जी आहे ती स्पेसिफिक चार्जची प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. सो स्पेसिफिक चार्ज यामध्ये काय एक्सरे वगैरे नाही आहे. ओके, आपल्याला माहिती आहे स्पेसिफिक चार्ज म्हणजे काय आहे, ई बाय एम रेशो आहे. ई म्हणजे काय आहे, चार्ज आहे, एम म्हणजे मास आहे. चार्ज बाय मास रेशो म्हणजे आपल्याला स्पेसिफिक चार्ज असं आपण म्हणतो. मग यामध्ये बघा जो एक्स प्लस आहे यावरती चार्ज तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे चार्ज आपल्याला माहिती आहे की आपण काय घेऊ शकतो, प्लस 1.6 इंटू 10⁻⁻19 घेऊ शकतो. पण मास जो आहे तो मास प्रत्येक गॅसनुसार बदलणार आहे, कारण प्रत्येक गॅसचा ॲटॉमिक मास आणि प्रत्येक गॅसचं मोलार मास जे आहे ते डिफरंट असल्यामुळं प्रत्येक गॅसच्या अकॉर्डिंग काय होणार आहे, मास चेंज होणार आहे. आणि जसं जसं तुमचं इथं मास चेंज होईल तसं तसं काय होणार आहे, स्पेसिफिक चार्ज पण चेंज होणार आहे. म्हणून कॅथोड रेज किंवा एनोड रेज किंवा कॅनल रेज ज्या आहेत याचं स्पेसिफिक चार्ज जे आहे ते काय आहे, डिपेंड ऑन गॅस आहे. डिपेंड ऑन गॅस म्हणजे गॅस जसं असेल त्याच्याप्रमाणे ते डिपेंड असणार आहे. इम्पॉर्टंट काय आहे बघा, परत एकदा सांगत आहे, आणि भरपूर वेळा कन्फ्युजन होतं, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही आहे. डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन जी आहे ती कुणी केलेली आहे, रुदरफोर्ड या सायंटिस्टने केलेली आहे, अर्नेस्ट रुदरफोर्ड. आणि गोल्डस्टीनने काय केलेलं आहे तर कॅनल रेज किंवा एनोड रेज याचा शोध लावलेला आहे. रुदरफोर्डनं फर्दर जे केलं होतं फायनल डिस्कव्हरी म्हणजे 1920 ला काहीतरी डिस्कव्हरी केली होती, ती या पद्धतीने केली होती. काय केलं, अल्फा पार्टिकलचा बंबार्ड केला आपण नायट्रोजन वरती, त्यामुळे तयार झालं ऑक्सिजन. आणि याच्यासोबत असा एक पार्टिकल भेटला जो पार्टिकल काय करत होता बघा, 7 आणि 2 9 म्हणजे 8 इथं शिल्लक आहे, म्हणजे एक अजून ऍटॉमिक नंबर गायब होता आणि मास मध्ये पण एक नंबर गायब होता. पण हा जो आहे हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल होता म्हणून याचं नाव जे आहे ते प्रोटॉन असं देण्यात आलं. कुणाच्याकडून, रुदरफोर्ड कडून. ठीक आहे, रुदरफोर्डने हे इन्व्हेन्शन केलं, प्रोटॉनचा शोध लावला. बाकी रुदरफोर्डला बऱ्याच माहिती झाल्या होत्या अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट ज्यावेळी केला त्यावेळी. ओके, सो हे जे इन्व्हेन्शन्स आहेत हे कशा पद्धतीने केले, सायंटिस्टना कसं डोकं लागत गेलं हे, आणि याच्या इन्व्हेन्शन नुसार एक्सपेरिमेंट नुसार कसे ॲटॉमिक मॉडेल चेंज होत गेले हे सुद्धा आपल्याला पुढे लेक्चर्स मध्ये करायचं आहे. लेक्चर नंबर 3 येईल, त्यामध्ये आपण ॲटॉमिक मॉडेल डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, सो हे नोट डाऊन करून घ्या. मग लास्टची डिस्कव्हरी म्हणजे न्यूट्रॉनची डिस्कव्हरी कशी केली हे आपल्याला बघायचं आहे. लास्ट डिस्कव्हरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजेच न्यूट्रॉन, याची डिस्कव्हरी जी आहे ती जेम्स चॅडविक या सायंटिस्टने केलेली आहे. काय केलं बघा, सिंपल, जेम्स चॅडविक यांनी एक न्यूक्लिअर रिएक्शन केली ज्यामध्ये हेलियमची रिएक्शन बेरिलियम सोबत केली. त्यावेळी त्यांना कार्बन भेटला, पण कार्बन सोबत असा एक पार्टिकल भेटला ज्या पार्टिकलला ना चार्ज होता पण मास प्रेझेंट होता, त्यामुळे त्या पार्टिकलला जे आहे ते त्यांनी नाव दिलेलं आहे न्यूट्रॉन. ओके, सो न्यूट्रॉन जे आहे ते काय, या पार्टिकलचं नाव आहे.
आणि याच्या अकॉर्डिंग आपण काय बघितलं, डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन बघितलेली आहे. सिंपल आहे. यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन जी आहे ती चॅडविक यांनी केलेली आहे. आता आपण चॅप्टर मध्ये जेवढे पण डिस्कव्हरीज बघितल्या तिन्ही पण डिस्कव्हरी प्रोटॉनची, न्यूट्रॉनची, इलेक्ट्रॉनची, या डिस्कव्हरीज मी ज्या आहेत त्या इथं चार्ट मध्ये लिहिलेल्या आहेत. हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. जोपर्यंत जसं मी सम बेसिक कॉन्सेप्ट मध्ये पण काही चार्ट दिले होते तसेच यामध्ये पण आपण जे चार्ट बनवणार आहे, ज्यावेळी हा चॅप्टर चालू आहे तोपर्यंत तुमच्या स्टडी रूम मध्ये तुम्ही जिथं अभ्यास करताय त्याच्या समोर हे चार्ट लागले पाहिजेत, जोपर्यंत पाठ होत नाहीत तोपर्यंत. ठीक आहे. सो बघा, सब ऍटॉमिक पार्टिकल्स मी इकडे लिहिलेले आहेत. इलेक्ट्रॉन ई मायनस ने डिनोट केला जातो, प्रोटॉन पी प्लस ने डिनोट केला जातो, न्यूट्रॉन जो आहे तो एन ने डिनोट केला जातो. डिस्कव्हरीज लिहिलेले आहे. जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी केली, अर्नेस्ट रुदरफोर्ड प्रोटॉन, आणि जे म्हणजे जेम्स चॅडविक जो आहे तो काय न्यूट्रॉनची डिस्कव्हरी. मास ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते 9.1 इंटू 10⁻³ किलोग्राम मध्ये आहे. मास ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहे ते अप्रॉक्सिमेटली सेम आहेत, 1.67 इंटू 10⁻27 किलोग्राम. रिलेटिव्ह मास, रिलेटिव्ह म्हणजे काय की याच्या रिलेटमध्ये हे किती आहे, म्हणजे जर तुम्ही कम्पेअर केलं तर बघा हे असं थोडक्यात आहे की हत्तीचं मास म्हणजे प्रोटॉनचं मास आहे आणि मुंगीचं मास म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास आहे. मग हत्तीच्या कम्पेअरमध्ये मुंगीचं जे मास आहे ते आपण निग्लिजिबल मानतो, त्यामुळे जे मास आहे ते रिलेटिव्ह मास इलेक्ट्रॉनचा आपण 0 घेतो. ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रॉनचा मास 0 नाहीये, पण रिलेटिव्हली जर बघितलं तर अप्रॉक्सिमेट काय आहे, निग्लिजिबल आहे म्हणजे 0 आहे. त्याच पद्धतीनं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे मास आहे ते 1 आहे कारण सेम आहे. नेक्स्ट, ऍब्सोल्यूट चार्ज. ऍब्सोल्यूट चार्ज म्हणजे एक्झॅक्ट चार्ज ऑन द पार्टिकल, म्हणजे एका पार्टिकल इलेक्ट्रॉनवर, एका इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे -1.6 इंटू 10⁻19 कुलम. तसाच प्रोटॉनवर पण सेम चार्ज आहे, म्हणूनच तर काय असतो, स्पीसीज जो आहे तो न्यूट्रल असतो, कारण याचा पॉझिटिव्ह मध्ये याचा निगेटिव्ह मध्ये कॅन्सल आउट होतो, स्पीसीज न्यूट्रल राहतो. सो पॉझिटिव्ह मध्ये 1.6 इंटू 10⁻19 कुलम हा काय आहे, प्रोटॉनचा चार्ज आहे. न्यूट्रॉनवर सांगितल्या पद्धतीने चार्ज पार्टिकल नव्हता, म्हणजे याचा अर्थ हा काय आहे, 0 आहे. रिलेटिव्ह मध्ये बघा काय केलेलं आहे, रिलेटिव्ह मध्ये -1 +1 आणि 0, म्हणजे रिलेट मध्ये बघा हे दोन सेमच आहेत, फक्त याचा मायनस चार्ज, याचा प्लस चार्ज आणि याचा 0 आहे. ओके, सगळं काही मी इथं दिलेलं आहे, ते नोट डाऊन करून घ्या, तुम्ही काय अडचण नाहीये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जितका पॉसिबल असेल तितका तुमच्या विद्यार्थ्यांना, जे पण मित्र आहेत त्या मित्रांना कन्फ्युजन आहे की नेमकी डिस्कव्हरी कुणी कुणाची केलेली आहे, त्या सर्व मित्रांना, विद्यार्थ्यांना हे नक्कीच शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी, पुढच्या लेक्चरसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.